उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगावी MSG कॉलेजच्या समोर उबाटा गटाचे युवा सेनातर्फे दिनांक 23, 24, 25 जुलै रोजी सकाळी 11 ते 5 मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली असून यात नवीन मतदार नोंदणी, त्याचप्रमाणे पत्त्यामध्ये बदल, नावाची दुरुस्ती, ओळखपत्रामधील काही चुकाची दुरुस्ती असेल तर ती ही प्रत्येक नागरिकांना मोफत करून देणार असून नागरिकांनी याचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन युवा सेनाचे तालुका प्रमुख मनोज जगताप यांनी केले असून यावेळी उबाटा गटाचे रामा मिस्त्री, जितू देसले, क्रांती पाटील, भरत पाटील, दिनेश पाटील, लकी कैलार, अर्जुन भाटी, संभूजी बागुल, दत्ता चौधरी, अतुल मोरे, सनी जगताप, भीमा गवळी, सुनील मोरे, अंकुश पाटील शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघू यावेळी काय आवाहन करण्यात आले ते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभय तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और सर देसाई साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव MSG कॉलेज समोर मालेगाव युवा सेनेतर्फे नवीन मतदान नोंदणी या ठिकाणी 3 दिवसीय राबवण्यात येत आहे। हे जे मतदान नोंदणी अभियान युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, युवा सेना सचिव शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब, मालेगावचे भावी आमदार शिवसेनेचे उपनेते माननीय आदवे आबा हिरे साहेब, विराजजी कावड्या साहेब, शंभूजी बागुल, लकीदादा केरनान, रामाजी मिस्त्री व समंत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बापू देसले, अतुलदादा मोरे, दत्ताजी चौधरी, क्रांतीभाऊ पाटील व मालेगाव पूर्ण युवा सेना समन्वयक आमचे अर्जुन भाटी, सनीदादा जगताप, सुमेध मोरे, हंस पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे मतदान नोंदणी अभियान चालू आहे। देश व संविधान वाचवण्याचा उद्दिष्ट ठेवून आम्ही अभियान राबवत आहोत। मालेगावचे 18 वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी असतील, नवीन जोडपे असेल, या सगळ्यांना व मालेगावकरांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभियानामध्ये सहभागी होऊन संविधानाचे हात बळकट करूया। हे किती दिवस आणि किती वाजेपासून किती वाजेपर्यंत असणार आहे? सकाळी 11 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 23 ते 25 जुलैपर्यंत हे चालू राहणार। हा, तर मग इथे जर मतदारांच्या आपल्याप्रमाणे इथे अजून आपण आता एकच लॅपटॉप दिसतोय, हो, आपण अजून वाढवणार आहात का? कसं म्हणजे कार्यकर्ते अजून लागतील या अजून लॅपटॉप आहेत, थोडं लाईटचं होतं, आता लाईटची अरेंजमेंट झाली आहे, 2 लॅपटॉप राहणार आहेत आणि ऑनलाईन बी नसलं तर आम्ही ऑफलाईन पण त्यांचे डॉक्युमेंट्स घेणार आहेत आणि समोरच्यांना त्यांचा नंबर घेऊन जी प्रोसेस असेल ते आम्ही कॉलवर त्या माध्यमातून त्यांची नोंदणी करू। म्हणजे कुठलाही मतदार असो, नवीन मतदार असो किंवा जुन्या मतदारांमध्ये काही यादीमध्ये दुरुस्ती असेल, या सगळ्या गोष्टी आपण इथून करून देणार आहोत। नवीन मतदार असेल ते पण, कोणाचं जर बूथ वेगळं असेल तर ते पण, कोणाचे नाव दुरुस्ती, ॲड्रेस बदलतं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही नोंदून घेणार आहोत। आणि कोणी असो, भारताचा कोणताही नागरिक इथे येऊन या पद्धतीने काम करू शकतो। थँक्यू। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव शहरातील व ग्रामीण युवा सेनेच्या तर्फे आज इथं मतदार नोंदणीचा अभियान कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासंदर्भात आदोय आबा उपनेते माननीय आदोय आबा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं हा कार्यक्रम राबवत असताना शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी, युवा सेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्या सर्वांच्या नियोजनामध्ये आज इथं मतदान नोंदणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे। माझं युवा सेनेच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान आहे की जे 18 वर्षाच्या पुढील जे नवीन युवक युवती असतील व जे सगळ्या महिला आता इथून नवीन लग्न करून इथं ज्या मालेगावात आलेल्या असतील, ज्यांचं मतदानात नाव नसेल, ज्यांचा पत्ता चुकीचा असेल, त्यांनी सगळ्यांनी इथं येऊन 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी इथं येऊन उपस्थित राहून आपला जे सगळं जे आहे नोंदणी ते करून घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।